डॉक्टर दीक्षाच होमिओपॅथी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पोटात होणारे अल्सर, गॅस्ट्रिक अल्सर याच्याविषयी जाणून घेणार आहोत। तुम्हाला वारंवार हायपर ऍसिडिटी होत असेल, काही वेळेला रक्ताच्या उलट्या होणे, शौचविधीमधून रक्त जाणे अशा प्रकारचा त्रास आहे, गॅस्ट्रिक अल्सरचा त्रास आहे, तर हा त्रास कशामुळे होतो आणि हे अल्सर्स बरे होण्यासाठी, जखम भरण्यासाठी तुम्ही कोणती होमिओपॅथिक उपाययोजना करू शकता हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा जरूर प्रेस करा आणि तुम्हाला जर मला ऑनलाईन कन्सल्ट करायचं असेल तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेला आहे, तुम्ही व्हॉट्सअपद्वारे अपॉइंटमेंट बुक करू शकता। तर गॅस्ट्रिक अल्सर हे पोटात होणारे, जठरात होणारे अल्सर्स म्हणजे नक्की काय होतं, तर आपल्या जठरामध्ये आम्लपित्त ऍसिड जे आहे त्याचं सिक्रेशन जर खूप वाढायला लागलं तर काय होतं की जठरामध्ये अस्तर असतात मध्ये, ते अस्तर जे आहे ते कमी व्हायला लागतं आणि तिथे जखमा व्हायला लागतात। कधी कधी या जखमा वरच्या भागात अन्ननलिकेपर्यंत सुद्धा होतात, कधी कधी आपलं जे लहान आतडं आहे, फर्स्ट पार्ट ऑफ द डिओडिनम आहे, तिथेपर्यंत सुद्धा या जखमा व्हायला लागतात। आता या जखमा हे अल्सर्स होण्यामागे काय कारण असतात, तर सर्वात महत्वाचं कारण आहे 60% लोकांमध्ये हे अल्सर जे आहे ते हेलिकोबॅक्टर पायलोरी नावाच्या बॅक्टेरियामुळे होतात। जर हा बॅक्टेरिया शरीरात गेला तर सगळ्यांनाच त्याचा त्रास होईल असं नाहीये, पण काही जणांमध्ये त्या बॅक्टेरियाची ग्रोथ जी आहे ती स्टमकमध्ये, पोटात होत राहिली तर कालांतराने तिथे क्रॉनिक इन्फ्लामेशन व्हायला लागतं, म्हणजे त्या जठरामध्ये सूज यायला लागते आणि त्याची परिणती नंतर गॅस्ट्रिक अल्सरमध्ये सुद्धा होऊ शकते। आता दुसरं कारण आहे, जर तुम्ही हृदयविकाराच्या आजारासाठी लॉंग टाइम इकोस्प्रिन, क्लॉपिडोग्रेल अशी औषधं घेत असतात तरी सुद्धा हे अल्सर्स होऊ शकतात। काही जण संधिवातासाठी लॉंग टाइम जर औषधं घेत असतील, काही स्टिरॉइड्स घेत असतील तर त्याच्यामुळे सुद्धा हे अल्सर्स होण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढू शकतात। कधी लॉंग टाइम स्मोकिंग करणाऱ्यांमध्ये, टोबॅको स्मोकिंग आहे, अल्कोहोल घेणाऱ्यांमध्ये सुद्धा हा त्रास होण्याचे चान्सेस जास्त असतात। त्याच्याबरोबर काहींना हायपर ऍसिडिटी आहे, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम अशा प्रकारचा त्रास वारंवार होत असेल तर तरी सुद्धा हे अल्सर्स होण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढतात। आता याच्यामध्ये लक्षणं काय दिसतात, आता आपल्याला कुठेही शरीरावर जखम झाली तर ती काही दिवसांनी, थोड्या दिवसांनी बरी होते, पण ही जखम जर पोटामध्ये झाली तर ती जखम लहान असेल तर त्याचा त्रास जो आहे तो कमी जाणवतो, त्याची लक्षणांची तीव्रता सुद्धा कमी असते, पण हे अल्सर जर कालांतराने वाढायला लागली तर त्याचा त्रास जो आहे तो जास्त प्रमाणात दिसायला लागतो। आता मग कोणती लक्षणं दिसतात, तर पेशंटला वारंवार पोटात दुखणे, खूप पोटात आग पडते, बर्निंग, एकदम खूप जळजळ व्हायला लागते, कधी कधी छातीपर्यंत जळजळ व्हायला लागते, पोट फुगणे आहे, पोटामध्ये जडपणा वाटणे, त्याच्याबरोबर काही खाल्लं तरी, थोडंसं लाईट खाल्लं तरी पेशंटला त्रास होतो, पोट खूप जड होऊन जातं, काहींना पेशंटला उलटीसारखं वाटणे, उलट्या होणे असा त्रास होतो आणि काही वेळेला कालांतराने याची परिणती काय होते की उलटी जी आहे, कधी कधी रक्त पडणे उलटीमध्ये, कधी कधी ब्लॅकिश उलटी होणे, कधी शौचामधून रक्त जाणे असा प्रकारचा त्रास पेशंटला होऊ शकतो। आता याचं निदान कसं केलं जातं, तर तुमची हिस्ट्री काय आहे, तुमची जी काही लक्षणं आहेत त्याच्यावरून याचं निदान होऊ शकतं, किंवा एक इंडोस्कोपी, दुर्बिणीद्वारे तपासणी केली जाते ज्याच्यामधून हे अल्सर्स, जखमा ज्या आहेत त्या इसोफॅगस म्हणजे अन्ननलिकेमध्ये आहेत का, स्टमकमध्ये आहेत का, किंवा लहान आतड्याच्या भागात आहे का, याचं निदान होऊ शकतो। त्याच्याबरोबरच तिथून छोटासा पार्ट काढला जातो ज्याला बायोप्सी केली जाते आणि या बॅक्टेरियाचं सुद्धा निदान या एंडोस्कोपीद्वारे केलं जातं। आता अशा प्रकारचा त्रास तुम्हाला आहे, वारंवार हायपर ऍसिडिटी आहे किंवा असे अल्सर्स जे आहेत त्याची तपासणी झालेली आहे आणि तुम्हाला अल्सर्स आहे कळलेला आहे, तर तुम्ही होमिओपॅथिक उपचार पद्धती नक्की करू शकताय जे अल्सर, जखमा या बरे होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत। तर ती कोणती होमिओपॅथिक औषध आहेत ते आपण पाहू। सर्वात पहिलं औषध आहे नक्सोबिका 30। हे औषध तुम्हाला काही खाल्लं, लाईट खाल्लं तरी ऍसिडिटी होते, हायपर ऍसिडिटीचा त्रास आहे, कधी कधी पोटामध्ये लगेच खाल्ल्यानंतर जडपणा वाटणे आहे, त्याच्याबरोबर उलटीसारखं वाटणे, उलटी होणे असा त्रास आहे, कधी कॉन्स्टिपेशन, डायरिया असा त्रास होतो, काही स्पायसी खाल्ल्याने त्रास वाढतो, अल्कोहोल घेणाऱ्यांमध्ये, कॉफी घेणाऱ्यांमुळे त्रास वाढायला लागतो, तर अशा वेळेला तुम्ही नक्सोबिका 30 हे औषध घेऊ शकता। हे औषध तुम्ही 3 थेंब सकाळी, 3 थेंब रात्री 1 चमचा पाण्यात मिक्स करून घेऊ शकता किंवा डायरेक्टली जिभेवरती औषध घेऊ शकताय। नंबर 2चं औषध आहे अर्जेंटम नायट्रिकम 30। हे औषध हे गॅस्ट्रिक अल्सर बरं करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। जर तुम्हाला बर्निंग हे सिम्पटम आहे, म्हणजे पोटामध्ये जळजळ, आगाग होते आणि एका भागातून पूर्ण पोटामध्ये ती पसरायला लागते, रॅडिएटिंग पेन आहे, अशा प्रकारची लक्षणं आहेत, पोटामध्ये जडपणा वाटणे हे लक्षण असेल आणि अल्सरचा त्रास आहे तर तुम्ही अर्जेंटम नायट्रिकम 30 पोटेन्सीमध्ये घेऊ शकताय। हे औषध तुम्ही 3 थेंब सकाळी, 3 थेंब रात्री 1 चमचा पाण्यात मिक्स करून घेऊ शकताय किंवा डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय। नंबर 3चं औषध आहे हायड्रास्टिस कॅनाडेन्सिस मदर टिंचर। हे औषध जर तुम्हाला
पेशंटला क्रॉनिक गॅस्ट्रायटिस आहे, म्हणजे लॉंग टाइम पासून अल्सर असल्याचा त्रास आहे, पेशंट बारीक झालेला आहे, त्याचं वजन कमी झालेलं आहे, भूक कमी झालेली आहे, तर अशा वेळेला तुम्ही हायड्रास्टिस कॅनाडेन्सिस मदर टिंचर फॉर्म मध्ये घेऊ शकता. हे औषध तुम्हाला 5 थेंब अर्धा कप कोमट पाण्यात मिक्स करून घ्यायचे. दिवसातून 2 वेळा हे औषध तुम्ही घेऊ शकताय. नंबर 4चं औषध आहे कार्बोवेज 30. हे जर तुम्हाला पोट फुगणे आहे, कायम हायपर ऍसिडिटी असते, ढेकर खूप येत असतात, पोटामध्ये खूप जडपणा वाटत असतो आणि अगदी पचनशक्ती जी आहे ती खूप वीक झालेली असते, अशा वेळेला तुम्ही कार्बोवेज 30 पोटेन्सी मध्ये घेऊ शकता. हे औषध सुद्धा तुम्ही 3 थेंब सकाळी आणि 3 थेंब रात्री 1 चमचा पाण्यात मिक्स करून घेऊ शकता किंवा डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय. नंबर 5चं औषध आहे काली बायक्रोमियम 30. हे सुद्धा अल्सर बरं करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. याच्यामध्ये सुद्धा पेशंटला कायम जे आहे पोटामध्ये जडपणा वाटतो, शार्प पेन असतं, पेशंटला काही खाल्लं तरी पेशंटला लगेच पोटात दुखायला लागतं, पेशंटची भूक कमी झालेली असते, विकनेस वाढलेला असतो, तर अशा वेळेला तुम्ही काली बायक्रोमियम 30 पोटेन्सी मध्ये घेऊ शकता. हे औषध सुद्धा तुम्ही 3 थेंब सकाळी 3 थेंब रात्री 1 चमचा पाण्यात मिक्स करून दिवसातून 2 वेळा घेऊ शकता किंवा डायरेक्टली जिभेवरती औषध घेऊ शकता. तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने ही औषधं घेऊ शकताय. त्याच्याबरोबरच तुम्हाला अशा प्रकारचा हायपर ऍसिडिटीचा त्रास असेल तर तुम्ही थोडंसं तेलकट, तुपकट ह्या गोष्टी कमी करणे आहारामध्ये हे गरजेचं आहे. हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या यांचा इंटेक नक्कीच वाढवू शकताय. फक्त जे फॅटी युक्त पदार्थ आहे त्यांचं सेवन जे आहे ते नक्कीच कमी करा. त्याच्यामुळे हायपर ऍसिडिटीचा जो त्रास आहे तो सुद्धा कमी व्हायला तुम्हाला लवकर मदत होईल. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक यू.